त्यांनी सुरू केलं त्याच्यामुळं आपण केलं असं नाहीये. म्हणजे आपले सगळे गावभेट दौरे सगळे ठरलेले. त्याच्या आधी पण आपण एक आभार दौरा घेतलेला, जिथं आपण सगळ्या गावांमध्ये फिरलो, सगळ्या लोकांशी आपण संवाद साधला आणि आमच्या नियोजनाप्रमाणे आता आमची यात्रा सुरू होतीये. आज आमचा पहिला दिवस आहे. कनेरीमध्ये मारुतीरायाचं दर्शन आशीर्वाद घेऊन आम्ही या यात्रेची आज सुरुवात केली. गेल्या 50-55 वर्षांनंतर जे पवार कुटुंब एकत्र होतं, या पवार कुटुंबामध्ये आता फूट पडल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय आणि एका बाजूला अजितदादा आणि एका बाजूला म्हणजे त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास बाप्पू आणि आपण आता दिसताय. नाही काय, आता पूर्वीपासून शारदाबाई पवार असतील, पवार साहेब असतील, राजकारण वेगळं असावं, कुटुंब वेगळं असावं, ह्या विचारांनी आम्ही आजपर्यंत तिथं काम करत आलोय आणि माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे की उद्या पण आम्ही सगळे हेच विचार पुढे घेऊन जाऊ. अजितदादांनी परवाच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की मी 91 पासून 2024 पर्यंत एवढी करोडो रुपयांची कामं केली, परंतु लोकसभेला जो कौल दिला ते त्यांना मान्य नाही, म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची, जिथं पिकतं तिथं विकत नाही, असं जाहीर कार्यकर्त्यांना सांगितलंय. शेवटी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. अजितदादा हे खूप मोठे नेते आहेत, माझे काका आहेत, ते ज्येष्ठ आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटवर बोलण्या इतका मी मोठा नाहीये, तर मी काय बोलणार. अजितदादांना आता मुख्यमंत्री व्हायचंय आणि मग असं असताना जर अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार असेल तर आपण पुतण्या म्हणून काकांसाठी ही जागा सोडणार का? आता पुतण्या म्हणून काकांसाठी किंवा आता काकांनी एकतर आजोबांना सोडायला नको हवं होतं, हीच माझी भावना आहे आणि उद्या पण हीच माझी भावना असेल. अजितदादा जर पुन्हा एकदा पवार साहेबांशी जवळीक साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर आपल्या काय भावना राहतील? शेवटी हा त्यांचा विषय आहे. मी खूप लहान आहे आणि शेवटी पवार साहेब हे आमचे सगळ्यांचे दैवत आहेत, ते दादांचे काका आहेत, माझे आजोबा आहेत. हा विषय त्यांच्या दोघांमध्ये आहे, मी त्याच्यावर बोलण्या इतका मोठा नाही. आता आपण बघतोय की पवार कुटुंबियामध्ये एकंदरीत एका बाजूला अजितदादांचा कुटुंब, दुसऱ्या बाजूला सुप्रियाताई आहेत, पवार साहेब आहेत, राजूदादा आहेत, रोहितदादा आहेत, असं असताना कुटुंबियामध्ये काय चर्चा होती? अजून तशी काही चर्चा झाली नाहीये, पण सगळे कुटुंब एकत्रच आहेत, एकमेकांशी बोलतात. आता दर दिवाळीला आम्ही सगळे एकत्र येतो आणि आमची इच्छा आहे की असंच दर दिवाळीसारखं परत एकदा आम्ही सगळे एकत्र यावं आणि आम्ही येऊ. अजितदादांचा म्हणजे काकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार का? आता आपण स्वाभिमान यात्रा सुरू केलेली आहे, दादा देखील म्हणले ठीक आहे येऊन द्या त्याला, मी आशीर्वाद देतो, तर काकांचा आशीर्वाद घ्यायला तुम्ही जाणार का? नक्की जाईल. आणि असं जरी असलं तरी बारामतीकरांपुढे आता एकच पेच राहिलेला आहे की त्यांना हे पवार कुटुंब एकत्र पाहिजे. आम्हाला पण पाहिजे, सगळ्या लोकांना पाहिजे, पण शेवटी जो काही झालं, जे काही निर्णय त्यांनी घेतले ते त्यांचे निर्णय होते. आम्ही सगळे जिथं होतो तिथंच आहोत. आता आपण हे जरी असलं तरी आता पवार साहेबांचा देखील दौरा होणार आहे, आपण तालुक्यामध्ये दौरा करताय, मग असं असताना आपण कुठल्या मुद्दे समोर घेऊन स्वाभिमान यात्रेमध्ये सहभागी होणार? काय मुद्दे अनेक आहेत, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आम्हाला वाटतो की पवार साहेबांचा स्वाभिमान जो बारामतीकरांनी 50-60 वर्ष जपून ठेवलाय, तो स्वाभिमान इथून पुढेही आपण जपला पाहिजे, ठेवला पाहिजे, टिकवला पाहिजे. त्यांचे विचार आपण पुढे नेले पाहिजेत आणि ह्या उद्देशातून आपण ही यात्रा काढली. स्वाभिमान यात्रा आपण सुरू केलीच आहे. माझा पुन्हा एक प्रश्न, या संदर्भात जर बारामतीच्या संदर्भात जर आपल्याला उमेदवारी मिळालीच तर आपल्या काय भावना? शेवटी जर तरचा प्रश्न आहे, विषय आहे, माझ्या हातात ते नाहीये. जर लोकांनी ठरवलं, कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पवार साहेबांनी संधी दिली, सगळे आपले जे मित्र पक्ष आहेत, शिवसेना, काँग्रेस, सगळे महाविकास आघाडीचे सगळेच मित्र पक्ष ते बसतील, सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब, हे सगळे जेव्हा निर्णय घेतील, जो काही निर्णय ते घेतील, आम्हाला सगळ्यांना तो निर्णय मान्य असेल. आपली उमेदवारी आता जवळपास निश्चित झाली असे समजतंय. मग असं असताना जर अजितदादांना जर मुख्यमंत्री पदाची संधी मिळत असेल, मग अशा वेळेस आपण युटर्न घेणार का? आता परत जर तरचा प्रश्न आहे. जर त्यांना तिथं संधी मिळत असेल तर मग तेव्हा आपल्याला बघावं लागेल. आपण म्हणजे त्यावेळेस म्हणजे युटर्न घेणार? त्यावेळेस बघू, विचार करू, बघू. काय रोज काय बदलत असतं. आज त्याच्यावर काय बोलणं ते योग्य राहणार नाही. आता आपण दौरा करताय, कार्यकर्त्यांना काय आवाहन करा? कार्यकर्त्यांना असं आव्हान वगैरे काय नाहीये, पण फक्त दौऱ्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा आणि लोकांपर्यंत आपले जे काही मुद्दे आहेत ते पोचवा. पवार साहेबांचा स्वाभिमान तुम्ही ठेवत आलाय तसंच ठेवा, एवढंच मी त्यांना सांगितलं. लोकसभेला आपण बघितलं की निनावी पत्र व्हायरल करण्यात आले सोशल मीडियावर आणि बदनामी करण्यात आली. पुन्हा एकदा आता विधानसभेला असंच चित्र समोर येताना दिसतंय, परंतु पक्षामार्फत कुठलीही कारवाई होत नाही.
नाही आता काय हे कोण पत्र लिहितं काय हे आम्हाला पण माहिती नसतं. खरं तर हे खूप चुकीचं आहे. आणि सगळे म्हणजे जे तुम्हाला मी काही बोलत नाही, पण जे मीडियाचे सगळे आहेत तेच हे सगळे पत्र घेतात, त्याला जास्त महत्व देतात आणि त्याला मोठं करतात. पण तुम्ही पण काल एक मागणी केली आणि त्या पद्धतीने जर जे पोलीसचे सायबर क्राईम युनिट वगैरे जे आहेत